मरणाच्या दारात होता. त्याने सांगितलं, मी मरणाच्या दारात आहे, शरीरामध्ये फार वेदना होतात, कधी मरल सांगता येत नाही, फार त्रास होत आहे. यानं असं ऐकलं, तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे. हा म्हणला असंच पाहिजे, असंच पाहिजे. तो म्हणला मी मरणाच्या दारात आहे, फार वेदना होत आहे, कधी मरल सांगता येत नाही. हा म्हणला असंच पाहिजे, असंच पाहिजे. अहो त्या मित्राला राग आला ना हो. ते मनातल्या मनात म्हणला, हा मला भेटायला आला का मारायला आला? कारण बघा, ऐकू येत नसल्यावर अशी फजिती होते. हा म्हणला असंच पाहिजे. आता याला असं वाटलं पहिल्यापेक्षा बरं आहे. याने दुसरा प्रश्न विचारला, म्हणले तुमचा विलाज कुठे चालू आहे? कोणत्या डॉक्टरकडे विलाज चालू आहे? आता त्याला रागच आला होता. तो म्हणला यमराजाकडे इलाज चालू आहे. याने असा अर्थ लावला, असेल एखादा डॉक्टर चांगला असेल, हुशार, म्हणले त्याच्याकडे तुम्ही इलाज करा, लवकर बरे वशाल म्हणे तुम्ही. आता यमराजाकडे इलाज केल्यावर बरं होतं का हो? यमराजाचा इलाज माहिती असेल तुम्हाला, कायमचा इलाज करतो तो, कायमचा घेऊन जातो, पुन्हा इलाजाचं कामच ठेवत नाही तो, इलाजाचा विषयच राहत नाही. बघा, आता हा बोलतो एक आणि तो बोलतो एक. याला असं वाटलं अमुक डॉक्टरकडे इलाज चालू असं, म्हणले त्याच्याकडेच इलाज करा, लवकर तुम्ही बरं वशाल. आता मित्राला फार राग आला ना हो. मित्राला एवढा राग आला, याने तिसरा प्रश्न विचारला, म्हणले भोजनामध्ये काय खाता म्हणले तुम्ही? त्याला रागच आला, तुम्हाला दगड खातो, दगड. आता याने असा अर्थ लावला असतं ना काहीतरी हलका हलका हलकं फुलकं. हा म्हणला तुम्ही दररोज तेच खाजा, म्हणजे लवकर तुम्ही तब्येत बरं होईल. दगड खाल्ल्यानं बरी होईल का हो तब्येत? बघा, ऐकू येत नसल्यानंतर असं आणि परिणाम होतो. त्याकरता भगवंताने आपल्याला पवित्र असा नरदेह भगवंताच्या भजनाकरता दिलेला आहे. विठ्ठल.